हा आहे चांदीच्या वाढत्या ट्रेंडबद्दलचा एक संक्षिप्त आढावा. तुम्ही बघा, सोनं तर महाग होतच आहे, पण चांदीकडे तुमचं लक्ष गेलंय का? कारण जी चांदी एकेकाळी फक्त दागिने किंवा भेटवस्तूंसाठी होती, ती आता एक खूप मोठी गुंतवणूक बनली आहे आणि तिच्या किमतींनी तर ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांचा चांदीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदललाय. आता ती फक्त एक सजावटीची वस्तू नाहीये, तर एक गंभीर गुंतवणूक मानली जातेय. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लोक आता दागिन्यांपेक्षा चांदीची बिस्किटं आणि नाणी खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत. आणि तुम्हाला माहित आहे, ही खरेदी तब्बल 50% वाढली आहे. दुसरं म्हणजे तिची औद्योगिक मागणी. आणि ही गोष्ट फक्त गुंतवणूकदारांपुरती मर्यादित नाहीये बरं का. खरी मजा तर इथे आहे. इलेक्ट्रिक गाड्या, सोलर पॅनल्स, 5G टेक्नॉलॉजी यांसारख्या फ्युचर इंडस्ट्रीमध्ये चांदी हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. तिच्या उत्तम विद्युत सुवाहकतेमुळे म्हणजे कंडक्टिव्हिटीमुळे तिला खरं तर काही पर्यायच नाही. जरा विचार करा, आपल्या फोनपासून ते रस्त्यावरच्या इलेक्ट्रिक गाडीपर्यंत चांदी सगळीकडे आहे. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे तरुण पिढीचं आकर्षण. हो, म्हणजे जनरेशन झी या पिढीला चांदी सोन्यापेक्षा जास्त परवडणारी, मॉडर्न आणि वापरायला सोपी वाटते. म्हणूनच गंमत म्हणून तिला जनरेशन झीचं सोनं असंही म्हटलं जातंय. कारण ही पिढी आपली मालमत्ता तयार करण्याची सुरुवात म्हणून चांदीकडे बघतेय. थोडक्यात काय, तर जी चांदी एकेकाळी केवळ शोभेची वस्तू मानली जायची, ती आता औद्योगिक क्रांती आणि नव्या पिढीच्या गुंतवणुकीमुळे आर्थिक जगात एक महत्त्वाचं स्थान निर्माण करत आहे.